एकदा काय झालं, पिंकी आणि पिकू नावाचे दोघं बहीण भाऊ होते. दोघही प्रचंड मस्तीखोर होते. एक मिनिट काही दोघांचं पटायचं नाही. पण हा, दोघांच्या आवडीची ना एक गोष्ट होती, ती म्हणजे चॉकलेट. एक दिवस काय झालं, संध्याकाळी आई बाजारातून परत आली. तिच्या हातात ना एक सुंदर गोल डबा होता. आई हसत हसत म्हणाली, बघा, तुमच्यासाठी खास चॉकलेट्स आणली आहेत, पण हा, आधी जेवण करायचं तरच चॉकलेट्स मिळणार. पिंकी आणि पिकूला खूप आनंद झाला. दोघांनीही आपलं भांडण थांबवलं आणि ते दोघेही जण लगेच जेवायला पळाले, कारण त्यांना चॉकलेट्स हवी होती. भराभरा त्याने जेवण केलं. जेवण झाल्यावर पिकू धावतच स्वयंपाकघरातून निघाला. आई, आता चॉकलेट्स दे ना. आईनं टेबलाकडे पाहिलं आणि बघते तर काय, तिथे चॉकलेट्सच नव्हती. आई म्हणाली, अरे, मी तर इथेच ठेवला होता डबा, कुठे गेला? पिंकी आणि पिकू एकमेकांकडे पाहू लागले. पिकू लगेच म्हणाला, अरे वा, हे तर गूढ प्रकरण आहे. पिंकी म्हणाली, हो, आपण दोघं डिटेक्टिव्ह बनूया आणि हा डबा शोधूया, चालेल? मग काय, दोघांनी लगेच आपला खेळ सुरू केला. पिकूनं बाबांची जुनी टोपी घातली आणि पिंकीनं एक छोटं वही पेन घेतलं. डिटेक्टिव्ह पिकू आणि डिटेक्टिव्ह पिंकी आता तपास करायला सुरुवात करतात. सगळ्यात आधी त्यांनी स्वयंपाकघर तपासलं. टेबलाखाली पाहिलं, खुर्च्यां मागे पाहिलं, पण डबा काही कुठेच नव्हता. मग पिंकी म्हणाली, कदाचित ना कुणीतरी आपला डबा घेऊन गेलं असेल. पिकूही लगेच संशयानं म्हणाला, आपल्या घरात डबा कोण बरं नेऊ शकतं? मोती तर नाही ना? मोती म्हणजे त्यांचा लाडका कुत्रा. मग दोघही जण मोतीकडे धावले. मोती अंगणातच बसून होता, शेपटी हलवत. त्याच्या जवळ नीट पाहिलं, पण चॉकलेटचा डबा काही तिथे नव्हता. आता त्यांनी हॉलमध्ये आपली मोहीम वळवली. हॉल शोधायला सुरुवात केली. सोफ्याखाली पाहिलं, पडद्या मागे पाहिलं आणि अचानक पिंकी ओरडली, अरे पिकू, इथं बघ, सोफ्याच्या मागे चॉकलेटचा तोच डबा दिसतोय. दोघेही आनंदानं ओरडले, डबा सापडला. ते डबा घेऊन आईकडे गेले आणि पिकू म्हणाला, आम्ही पहिली केस यशस्वी सोडवलीये, आता आम्हाला चॉकलेट्स देणार नाही. आईनं मग डबा उघडला. आतमध्ये खूप चॉकलेट्स होती. ती म्हणाली, हे घ्या, तुमच्या हुशार तपासासाठी हे बक्षीस. मग काय, दोघांनी चॉकलेट्स घेतली आणि आनंदाने खायला लागले. पण मग आई त्यांना म्हणाली, बाळांनो, तुम्हाला कळतंय का, न भांडता तुम्ही छानपैकी तो डबा शोधून काढलाय. आता हे अजून एक चॉकलेट तुम्हाला बक्षीस, वाटून घ्यायचं. आणि असंच दोघांनी न भांडता राहिलात, मिळून मिसळून वागलात, तर तुमचा पण फायदा आहे की नाही? असं म्हणत आईनं पिकू आणि पिंकूची भांडणं कायमची मिटवली. मग त्यापुढे काय, पिकू आणि पिंकू कधीच भांडले नाही आणि दोघही जण मस्तपैकी चॉकलेट खाऊ लागले.